युजलेस बाई, मला कामाला लागते. सोडणार नाहीये मी तिला. आयुष्यात मी कधीच काम केलेलं नाहीये. याक, किती घाणेरडं आहे हे पाणी. ओ गॉड, प्लीज हेल्प मी. नेक्स्ट टाइम मी नाही पकडणार. नेक्स्ट टाइम तुझ्यावर जा. हे मूर्ख आहे का तुम्ही दोघं? दिसत नाही तुम्हाला? दिसतंय, मला पण दिसतंय, पण तू नेहमीसारखी दिसत नाहीयेस. काय ना, तुझा मेकअप पण गेलाय ना, आणि तुझे केस ए. कसे काय झाले? इथे मी दिवसभर काम करतेय. आत्ता फरशी पुसली होती आणि तुम्ही दोघं ना हे घाणेरडे पाय घेऊन आत आलाय. कमॉन काकू, पाय तर आणावेच लागणार ना. बाहेर कसं ठेवणार? ए, जास्त ओव्हर स्मार्ट बनू नको. अशी ठेवून येईल ना तुम्हाला दोघं. लहान आहेत मुलं, कळत नाही तुला कसं बोलायचं त्यांच्याशी? प्रेमाने बोलायचं. तुझीच मुलं आहेत ना, समजाव त्यांना. उगाच चिडवतायत मला. मुलांनो, असं नाही बोलायचं है ना. काकू आज दिवसभर खूप काम करते. बिचारीचा उपवास पण आहे की नाही आज. तिला त्रास नाही द्यायचा. ओके, चला मादा, पटापट हातपाय धुवून घ्या. मी सगळ्यांसाठी गरमागरम वडे बनवणार आहे. मला माहिती तुम्हाला आवडतात है ना. तनया, तू खाणार ना? सॉरी सॉरी सॉरी, तू कशी खाशील ना, तुझा उपवास आहे. असू दे. मुलांनो, आपणच खाऊया का? जा तुम्ही, जा पटकन हातपाय धुवून घ्या. मी आलेच. गो. सावकाश. अरे काय आहे? दिसत नाही का यांना? कुछ मध्ये 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 अगं पण तुझं काय आहे? किती पाणी वापरतेस? फडकं पिळून घे आणि मग नीट पूस. नाही कसं आहे, नाहीतर कोणीतरी घसरून पडेल ना, म्हणून म्हटलं. पडूच दे. आणि स्पेशली तूच पडली पाहिजे, कळलं का? आणि जर आई बाबा पडले तर मग काय करशील? मग पुन्हा त्यांची नाराजी घालवायला उपवास करशील? किती दिवस करावे लागतील बघ बाबा. मग विचार करा मुलांनो. वाह, काय छान वडे झालेत. आहा हा. हे दिसत नाही का बावळ्या? काय बावळट? सॉरी 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 बाबा, मला माहित नव्हतं तुम्ही आहे. नाही, ती लहान मुलं येतात जातात ना, म्हणून. ओके ओके, ठीक आहे, चालू दे तुझं. हो हो हो, सावकाश 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 सावकाश. गॅस आहे इकडे. तुम्हाला पण देणार आहे वडे. हो हो हो, एक सेकंड. हे पकडायची प्लेट. हे घ्या तुमचे गरमागरम वडे. आता खाऊन मला सांगायचं कसं झालं. ओके, काय झालं? काही हवंय का? नकोय. नाही, मला वाटलं काही हवंय. तुम्ही खा. छान. कसे झालेत? मस्त. अगं काय ग, आंघोळ झालीये ना माझी. सॉरी सॉरी आई, खरंच सॉरी. माझं लक्ष नव्हतं, सॉरी. जरा बघून चालत जा. आई, झालंय हा सगळं काम. म्हणजे सगळ्या खोल्या साफ करून झाल्यात. हॉल, मुलांची रूम, दादा वहिनींची रूम आणि तुमची रूम. स्टडी रूम नाही आई, स्टडी रूम राहिली आहे पुसायची, म्हणून म्हटलं. आवर लवकर, मी आताच थांबते. चला मुलांनो, संपा. अजून हवा असेल तर मला सांगा, मी आणते. अरे, अजून इथेच आहेस?
जातीयस ना स्टडी रूम पुसायला? आय हेट यू. लव यू. हाय झाला, सगळं घर झाडून आणि पुसून झालंय. आई उपवास पण सुरू आहे. ठीक आहे. आई ते म्हणत होते की आई हे घ्या, तुमच्यासाठी गरमागरम वडे केलेत. घ्या, खाऊन घ्या. तनया, तू काय म्हणत होतीस ग? ते मी म्हणत होते की अगं तनया, डोंट वरी. तू म्हणालीस तसं माळी दादांना लगेच सांगितलं मी, आणि त्यांनी घराभोवतीची सगळी जागा व्यवस्थित साफ करून घेतली. माळी दादा, अगं लोटांगण घालायला असं काय करतेस? विसरलीस? आई, तुमची ही धाकटी सुना हल्ली विसरबोळी झाली बरं. अगं प्रायश्चित्त म्हणून घराभोवती लोटांगण घालत 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 प्रदक्षिणा घालणार होतीस ना, म्हणून म्हटलं काळजी नको करूस, कारण मलाच तुझी इतकी काळजी वाटते ना की खाली तुला काही टोचायला नको, म्हणून मीच सगळी जागा व्यवस्थित साफ करून घेतली. ते मी लोटांगण काय झालं? बदलला विचार? नाही, बदलला असेल तरी काही हरकत नाहीये, पण जर बदललाय तर आईंना तसं सांग. आपल्या आई खूप चांगल्या आहेत, त्या नक्की समजून घेतील. नाही म्हणजे तुम्हीच म्हणाला होतात ना की इतकं सगळं करायची काही गरज नाहीये. त्यावर हीच म्हणाली तिला हे सगळं जमेल. पण ठीक आहे ग, मी समजू शकते. नाही कसं आहे, आपल्या आईंचा शब्द राखणं सोपं नाहीये, आणि ते सगळ्यांनाच जमेल असंही नाहीये. अहो बरोबर नाही? तनया, आई नाही, मी घालणार आहे लोटांगण. म्हणजे काय? कसं ते माहित नाही, पण मी घालणार आहे लोटांगण. बघा तुम्ही. बरं आई, आलेस मी बाहेरच आहे, आणि अजून वडे हवे असतील ना तर सांगा मला, आणते मी. खाऊन घ्या बरं, एकदम चविष्ट झालेत. उपवास आहे ना. उपवास सुरू आहे. मी घालते लोटांगण. खूप मज्जा येत असेल ना तुला? लक्षात ठेव, आत्ता जेवढं एन्जॉय करतेस ना, पुढे जाऊन तेवढीच रडणार आहेस तू. झालं तुझं? हेच बोलायला थांबलेस इथे? नाही, मग काय झालं? ते लोटांगण काय असतं? लोटांगण नाही माहिती तुला? तरी आईनं शब्द दिलास. काय करायचं तुझं तनाया? सांगणार आहेस का? बरं सांगते. हात असे लांब करायचे, जमिनीवर झोपायचं, आणि लोळत 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 प्रदक्षिणा घालायची. व्हॉट? मी नाही लोळणार आहे जमिनीवर वगैरे. वेडी आहेस का तू? लोळावं तर लागणार. सोडणार नाहीये मी तुला. चांगलाच धडा शिकवणार आहे बघ तू. पण मी काय केलंय? मी काय केलंय का सांग? माझी चूक आहे का? शब्द कोणी दिला आईंना? तू दिला ना की मी दिला? मग चूक कोणाची झाली? तुझी. आता तू तुझी चूक मान्य केली आहेस, तुला पश्चाताप झालाय ना, मग आता एवढ्या मोठ्या मनाने म्हणालीस तर घे करायला. काय झालं? नाही करायचंय? इच्छा नाहीये? काही प्रॉब्लेम नाही, आईंना सांगते ना मी. आई, आई आल्या. आई ते नाही नाही नाही, काही नाही आहे, काही नाही. मी जाते लोटांगण घालायला. हा तनया, होऊन जाऊ दे. मगाशी सांगितलं ना अगदी तसं. चला.
बिचारी, दिलेला शब्द पाळणं कठीण जातंय तिला. पण आई, मी तुम्हाला दिलेला शब्द नक्की पाळेन. एक ना एक दिवस तुमचा माझ्याबद्दल झालेला गैरसमज नक्की दूर होईल. तुमचं मन जिंकायचंय आई मला. आपलं घर खूप छान सांभाळायचं आणि ते मी एक ना एक दिवस नक्की करून दाखवेनच. शब्द तर मी सुद्धा पाळणार आहे. एक ना एक दिवस तुला आकाशच्या आयुष्यातून हाकलून लावते की नाही बघ. बघूया किती दिवस टिकतेस. ऐक खूप दुखतात पाय माझे. ओ गॉड मम्मा 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 मम्मा. थँक्यू सो मच. बापरे. नाही सॉरी, काय म्हणालात? ओ गॉड. जरा हळू ना, मी फोनवरती बोलतोय. काय मला हा बोला. नाही सर, तुमच्याशी नाही, ते ऍक्च्युली बायकोशी बोलत होतो, घरी आलो ना. ठीक आहे, आपण नंतर बोलूया, मी करतो. हां थँक्यू. काय चाललंय तुझं? इथे फोनवरती बोलतोय ना मी. आरडाओरडा करून तू फोन बंद करायला लावलास माझा. मी मगासपासून ओरडतीये, लक्ष नाहीये ना तुझं? नाही जा ना, अजून फोनवर बोल. सॉरी. बरं काय झालं ते तर सांगशील? बरं वाटत नाहीये का? अखिल, सगळं अंग दुखतोय माझं यार. ही तोंडातली माती तर अजून गेली नाही. शी, तू माती का खाल्ली असशील? सॉरी. अखिल लाज वाटते का रे तुला? आज मी दिवसभर केवढी कामं केलीत माहितीये? अख्खं घर झाडून घेतलंय, पुसून घेतलंय, लोटांगण पण घातलंय मी. व्हॉट? लोटांगण घातलंयस तू? पण का? काच उत्तर मी देते. प्रायश्चित्त रे. काल तिने हे जे काही केलं ना, त्या सगळ्याचं प्रायश्चित्त म्हणून आज तिला हे करावं लागलं. हो ना ताना? पण मानलं पाहिजे तुला. नाही म्हणजे मला वाटलं नव्हतं तू एवढं सगळं करशील. व्हेरी गुड गर्ल. अखिल, बायकोची काळजी घ्या. नाही खूप काम केलं ना तिने, म्हणून म्हटलं. बघा, एवढं सगळं बोलायच्या नादात जे बोलायचं होतं तेच राहून गेलं. जेवणाची तयारी झाली आहे, हाक मारते या थोड्या वेळात. आजचा बेत एकदम खास आहे. अरे वा, काय? वरण भात भाजी चपाती आणि बासुंदी. बासुंदी तन्याची फेवरेट डिश आहे. माहितीये ना मला, म्हणूनच केली. मी ना मुद्दाम करते, हिला ना मी सोडणारच. काय काय तिच्यावर का रागवतेस? कारण तिला माहितीये ना आज मी खाऊ शकत नाही. खाऊ शकत नाही? पण का? उपवास आहे माझा. हो असं आहे का? बर ऐक ना, मी बासुंदी खाल्ली तर चालेल ना? डोंट वरी, मी बासुंदी तुझ्या वाटची पण खाऊन टाकेन का? तू ना तू ना कसे सगळे मुद्दाम करतात यार. पण लागली यार मला, खूप खूप अंग दुखतंय. ऐक चला चला चला, बासुंदी रेडी. आई बाबा, अखिल भाऊजी, भास्कर भाऊजी, या आता सगळे जेवायला. बासुंदी यम्मी. काकू, तुला पण आवडते बासुंदी? आम्हाला पण आवडते. आईने आमच्यासाठी बनवली. तनया, अगं मनावर नको घेऊ, लहान आहेत मुलं आपली. आणि मी तुला खरं सांगू का, ही बासुंदी आपला अखिल CEO झाला ना म्हणून बनवली. नो 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 नो, मी अजून नाही सहन करू शकत. भूक लागलीये यार. एक काम करते, एक फायनल माफी मागते आणि जेवायला बसते. जयश्री बराला आठवलं, तू त्यांना आठवणीने फोन करा. हो करते, जेवण तर होऊ दे. क्या बात आहे वहिनी, बासुंदी मस्त दिसते. अरे वा, काय काय खास काय आज? खास आहे ना बाबा, आपला अखिल CEO झालाय, त्याच्या आनंदात बनवली. हो वा वा वा, छान 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 छान. आई, तुम्ही म्हणालात ती सगळी कामं केली आहेत मी. म्हणजे सगळं घर झाडून घेतलं, साफ केलं,
लोटांगण पण घातलं आणि दिवसभर उपवास पण केलाय. केलं ग बाई तुला माफ, पण आता परत असं करायचं नाही. हा नाही. ह्या घरची सून आहेस, सांभाळून वागायचं. हा हो बाबा. आणि परत या घरामध्ये दारू येता कामा नये, समजलं? हो आई, हो हो. बैस आता जेवायला बैस. तनाया, जेवणार आहेस तू? का ती का नाही जेवणार? नाही तसं नाही आई, म्हणजे आज तीच म्हणाली ना की दिवसभर उपास केलाय तिने, मग दिवस अजून संपला कुठे? नाही म्हणजे तुला नसेल करायचं तर इट्स ओके. नाही नाही, असं कसं? आई, मी माझा उपवास पूर्ण करणार आहे. मी नाही जेवणार आज. नक्की आहे ना? नाही नाही तर जाऊ देत, तू आपली खाऊन घे थोडं. नाही नको आई, तुम्ही जेवा ना, मी उद्या खाईन. आई ग, काय पोट भरलंय माझं. बाप रे बाप, काय जेवलोय. पण काही बोला, वसुंधरा वहिनीच्या हाताला काय चव आहे. बासुंदी काय झाली होती माहितीये? मुद्दाम करतोयस ना तू? नाही, तू पण त्यांच्यातलाच एक आहे, मला माहितीये ना. आपल्या बायकोनी दिवसभर काही खाल्लं नाहीये, बिचारी उपाशी आहे. ती सोडून त्या वसुवहिनीच्या बासुंदीचं कौतुक करतोय. लाज वाटते का थोडी तुला? अगं लाज काय वाटायची दशा? आता तुझा उपवास आहे, तुला फोर्स तर करू शकत नाही ना. चिडू नकोस ना प्लीज. जाऊ दे, सोड. सगळे गेले का झोपायला? नाही म्हणजे किचन वगैरे आवरलंय का? हा, गेले सगळे झोपायला. मी निघत होतो तेव्हा वसुंधरा वहिनी किचन आवरत होती. बर. आता गेले असतील सगळे. ओ, काय बासुंदी खातेस? मीच बनवली आहे, खाऊन घे. नाही म्हणजे तू खा, मी रेकॉर्डिंग करते. आईंना पण कळू देत ना, त्यांची लाडकी धाकटी सून किती संयमी येते. तसंही आईंना दिलेला शब्द राखण्यात तुला काही इंटरेस्ट नाहीच आहे, हो की नाही? यावेळेला खूप छान जमली मला बासुंदी. एक्सक्यूज मी. गुड नाईट. घे घे ग, जेवण ठेवलंय तुझं, जेवून घे. आणि बासुंदी पण खा, मला माहिती आहे तुला आवडते. घाबरू नकोस, मी आईंना सांगणार नाही. दुसऱ्यांना मुद्दाम त्रास देण्याची सवय, आवड आणि संस्कार तिन्ही नाही आहेत माझ्यात. सगळं वसूल करणारे मी वसुंधरा, एकेका गोष्टीचा हिशोब द्यावा लागेल तुला. मला अख्खं घर पुसायला लावलंस ना, तुला पण लोकांची धुणी भांडी करायला लावेन मी. नाही तुझ्यावर उपाशी राहायची वेळ आणली ना, तर नाव नाही लावणार तनया ठाकूर.